आणि ज्यांना राजकारणातील भीष्माचार्य म्हणता, राजकारणापेक्षा गोरगरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आपल्या भारताचे माजी कृषी मंत्री आणि आप उपस्थित सबको अभिवादन है। इसके बाद सैन्य श्वान तथा इनके प्रशिक्षक अत्यंत सुंदर असा शत्रूवरती चाल करून जाणारा हा डॉग आहे। हवाई कसरती शत्रूवरती योग्य नजर ठेवणारं आपलं हे पॅराग्लायडिंग या ठिकाणी सुरू आहे। या डॉग शोचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलं। भारतीय सैन्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा, सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूवरती हल्ला करणारे डॉग आणि त्यांचे मार्गदर्शक यांना विजय दिवस समारोह समितीच्या वतीनं ढेर बाउंड्रीज बनाई हुई है। इंडिया आजाद हो गया, हम भी खुद के इन बॉर्डर्स से एक बार फ्री होके देख लेते हैं। यानंतर मल्लखांब मधील सर्व जवानांनी तयार व्हायचं आहे। मल्लखांब प्रात्यक्षिक। वश नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो, मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, बात जंग की घड़ी की धूम हार दो। विद्या मंदिर ओगलेवाडीचे मार्गदर्शक भालेराव सर, महाराष्ट्राच्या मर्दानी मातीतील हा मर्दानी खेळ सादर करत आहेत। कराडच्या मर्दानी मातीतील आत्माराम विद्या मंदिर ओगलेवाडीच्या रणरागिणी या भगिनी।
कसरती हे शत्रूवरती योग्य नजर ठेवणारं आपलं हे पॅराग्लायडिंग या ठिकाणी माईक ऑपरेटरला विनंती आहे त्यावेळेला कुठल्या प्रकारचं गाणं आपण या ठिकाणी लावायचं नाही आपणास नम्र विनंती आहे. गूंज रहा है भारत माँ का जयगान, भारत का संदेश विश्व को मानव मानव एक समान, ऊंच नीच का भेद नहीं सद्गुणों का होता है सम्मान, ऊंच नीच का भेद नहीं कुछ सद्गुणों का होता है सम्मान, ऐसी हमारी भारत भूमि है. जगन्नाथ मैदानी खेळ काय असतो की आपल्याला पंजाब राज्यातील एक जवान दाखवत आहे. उघड्या शरीरावरती टोकदार खेळावरती झोपलेला हा जवान आणि छातीवरती फोडलेले विटांचे तुकडे, घनाने फोडलेले घनाने घातलेले वार तरीही डगमगणारे हे तरुण, हेच भारतीय सैन्यासाठी एक वेगळ्या प्रकारची देशभक्ती नागरूप आहे. लक्षात घ्या. अरे जान जाए लेकिन वचन न जाए, मेरे हिंदुस्तान करे मेरी जान भी जाए, तो भी मुझे चलेगी लेकिन मेरा शत्रु है मैं घुस कर नहीं आएगा मेरे भारत में. टोकदार खेळावरती आपलं डोकं ठेवलेल्या अवस्थेमध्ये धनाचा घाव उरून या ठिकाणी बळीचा फोडण्याचा पराक्रम दाखवलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. अंगावरती ट्यूबलाईट फोडण्याचा जबरदस्त मर्दानी खेळ आपल्या समोर या ठिकाणी सादर होतोय. आणि भारताच्या मातीमध्ये जन्मलेला प्रत्येक तरुण या भारताच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अहोरात्र जागा असतो. अरे काळीच काढून दे, जीवदान दे, बलिदान दे.
मात्र शत्रूला कुठल्याही परिस्थितीत भारताच्या सीमा हद्दीमध्ये घुसू देणार नाही अशी जिगरबाज भावना आमच्या तरुणांच्या आणि या सैनिकांच्या मनामध्ये असते. हेच प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत पंजाब राज्याचे शूरवीर जवान. बोला भारत माता की, बोला भारत माता की. शरीराच्या प्रत्येक अवयवावरती नारळ फोडण्याची कसरत मर्दानी खेळी दाखवत आहेत आपलेच जवान, आपल्या भारतीयाचे वीर जवान. अरे शत्रूला सर्व की पळ करून सोडणारे आमच्या भारतीय सैन्यातील हे जवान आहे आणि म्हणून त्यांच्याकडे आपण जोरदार टाळ्या वाजवायचे. हा तरुण हा भारतीय जवान आपल्या समोर जीवाची पर्वा न करता एक सुंदर अशा प्रकारची जीवघेणी कसरत दाखवतोय. आपल्या मस्तकाने ट्यूबलाईट फोडण्याचा विक्रम जोरदार टाळ्या वाजवायचे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा मर्दानी खेळ फुल स्पीड मध्ये असणारे 350 सीसीची बुलेट एक तरुण आपल्या खांद्याला अडवतोय. यालाच म्हणतात भारतीय सैनिक आणि भारतीय सैन्यामध्ये असणारी जिगरबाज देशभक्ती. विजया उचलतोय त्याच्यावर एक जवान उभा आहे आणि आपल्या राज्याची शान असताना घोष करणारे फडकवलेला
तोंडामध्ये ट्यूबलाइट गुटखा पण बोटमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे और दम निकले इस देश की खातिर, दम निकले इस देश की खातिर, बस मेरा यही अरमान है, एक बार इस राह पर मरना, एक बार इस राह पर मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है। कक्का मार्शल आर्ट, पंजाब राज्याचा कक्का मार्शल आर्ट भारतावरती ज्या वेळेला आपत्ती येते त्या वेळेला या कक्का मार्शल आर्टचा वापर केला जातो। हे तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूवरती तुटून पडतात आणि भारताचा तिरंगा अखंड फडफडत राहण्यासाठी प्रयत्नशील राहतात। एक तरुण खाली आपल्या भूमातेवरती झोपलेला आहे आणि अचूक या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूचा वेध घेऊन योग्य ठिकाणी योग्य प्रहार करण्याची कला या जवान आजमावलेले आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरदार टाळ्या। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। अशा प्रकारे जिगरबाज या जवानाने आपल्या पंजाबची अर्थात एक लांब पल्ल्याचा दांडपट्टा अत्यंत सुंदर वेदक आणि वेदक अशा प्रकारचा हा मनोहारी आपल्या सर्वांच्या साधा वेगाचा सुंदर हा प्रत्येक देऊचा असे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी हे रक्त सांडणारे आमचे भारतीय जवान जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करायचे। शहीदों की मौत ही है जिंदगी मेरी वतन की, शहीदों की मौत ही है जिंदगी मेरे वतन की, शहीदों के लहू से महक मेरे चमन की, शहीदों के लहू। आमचा भारतीय जवान डोळ्यामध्ये अंगार निर्माण करतो आणि डोळ्यामध्ये तेल ओतून आपल्या भारतीय या सर्व नागरिकांचे रक्षण करत असतो। अरे मरण आहे लेकिन माझ्या भारत देशाची शान कधी मी घेतलेलं वचन भारताचं रक्षण करणं हाच माझा पहिला धर्म आहे आणि तो धर्म टिकवण्यासाठी शत्रूच्या तोफगोळ्यांनी माझ्या छातीच्या चिंधड्या केल्या तरी सुद्धा चालतील, मात्र माझ्या भारत देशावरती मी कधीही आपत्ती येऊ देणार नाही। हार मानणं हे माझ्या भारतीयांच्या रक्तात नाही आणि यासाठी आमचा भारत देशाचा जवान सदैव 24 तास या बर्फामध्ये, या पावसामध्ये, या थंडीमध्ये या शत्रूशी सामना करत असतो आणि ज्या वेळेला वीरमरण प्राप्त होतं सैनिकों के मौत पर परिवार को दुख कम और गर्व ज्यादा होता है। सैनिकों के मौत पर परिवार को दुख कम और गर्व ज्यादा होता है। ऐसे सपूतों को जन्म देकर माँ का कोख भी धन्य हो जाता है। ऐसे सपूतों को जन्म देकर माँ का कोख भी धन्य हो जाता है। असे हे जवान आणि त्यांचे माता पिता खरोखरच आपल्यासाठी देवा समान आहेत। ईश्वरापेक्षा कुठे क्षणभर सुद्धा तसूभरही ते कमी नाही। आणि हेच ती तोफ असतो की ज्या तोफेच्या जबरदस्त गोळ्याने पाकिस्तानच्या सैन्यांचा अचूक वेध घेतला आणि पाकिस्तानच्या सैन्यातून त्यांच्या जिगरबाज रणनीतीतून ते कारगिल भारतीयांनी जिंकलं आणि भारताचा तिरंगा कारगिलवरती सर्वात उंच फडकवण्याची महान कामगिरी याच भूपतेने आणि याच जवानांनी केली आहे। त्यांच्यासाठी सलामी द्यायचे। बोला भारत माता की, बोला भारत माता की, वंदे वंदे। सर्वांनी
अत्यंत सुंदर आणि देखणं अशा प्रकारचं बँड डिस्प्लेचं प्रात्यक्षिक आपल्याच कराडच्या मातीमध्ये आपलेच हे बाल कलाकार आपल्यासमोर सुंदर अशा प्रकारचं बँड प्रात्यक्षिक सादर करत आहे. त्याला प्रोत्साहन मिळवण्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. सर्व कराडकर नागरिकांना विनंती आहे, आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जवानांनी बलिदान दिलेलं आहे, आणि आपण राष्ट्रगीतासाठी या ठिकाणी 10 मिनिटापर्यंत थांबायचं आहे. कोणीही कराडकर नागरिक या स्टेडियममधून बाहेर जाणार नाहीत. टाळ्या जोरदार वाजवायच्या आहेत. आणि कराडच्या मातीमध्ये काय कमी आहे? सर्व काही आहे ते आमच्या कराडच्या ऐतिहासिक मातीमध्ये आहे, आणि त्यातलाच एक कराडांचा बोल आपल्यासमोर सादर होतोय. होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल कराड. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हे पहा, राष्ट्रगीतासाठी जर आपण 2 मिनिटं थांबत नसणार आहे, तर या भारतासाठी आपण कुर्बानी काय देणार आहोत, आणि आपण काय बलिदान देणार आहोत. आपल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण करणे जिगरबाज कलाकृती असणं गरजेचं आहे. आणि मी भारतीय आहे, आणि भारतीयाच्या प्रत्येक रक्ताचा थेंब या भारताच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज पाहिजे. आणि म्हणून शेवटचं राष्ट्रगीत होणार आहे. या तिरंग्याला सलामी देण्यासाठी आणि या भारताचं गुणगान करण्यासाठी आपण सर्वांनी यानंतर राष्ट्रगीताचं निस्तब्ध उभं राहायचं आहे. आपण खरे भारतीय आहोत. राष्ट्रगीत सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतासाठी सर्व ग्रुपने आधी यायचे. चला, माइक ऑपरेटर, एक माइक येत आहे. कॉर्डलेस माइक. बस जियो वतन के नाम पर, बस जियो वतन के नाम पर. भारताचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, आणि म्हणून प्रत्येक भारतीयानं या राष्ट्रगीतासाठी जागेवर आता उभं राहायचं आहे. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. तो इंसान की औलाद है, तो इंसान ही बनेगा. इंसान की औलाद है, सिर्फ इंसान. अत्यंत मोक्याचे ठाणे कर्नल संभाजीराव पाटलांच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाने आपल्या राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आता आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी, जोरदार टाळ्या.